वाघेरावरून जाऊ आपण कश्यपी डॅम्पला. समोरचा व्ह्यू आणि हे हॉटेल आहे ना, सौम्य इथं मस्त झुला झुलते. तो किती ॲक्टिव्ह आहे. मॅक्सी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आपण आज संडे आहे 12 जुलै आणि एक स्पेशल दिवशी आपण बाहेर पडलेलो आहे. तो दिवस म्हणजे आज माझ्या मुलाचा बड्डे ओम, आणि आम्ही त्र्यंबकला भोलेंचं खूप सुंदर दर्शन झालं. आपण दरवर्षी वाढदिवसाला त्र्यंबकेश्वरला जात असतो आणि पहाटे जवळपास 5:30ला घरातून निघालो होतो. दर्शन वगैरे घेतलं आणि जवळच्या थोड्या आतल्या रस्त्याला आम्ही आंबोली डॅम्पला आलेलो आहे. सुंदर असं लोकेशन आहे. आपल्यासोबत आहे सौम्या, खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये आली होती. आणि समोरचा व्ह्यू एकच नंबर व्ह्यू आहे. आणि तिकडे ओम आहे आणि एक मस्त छोटा क्यूट डॉग आहे एकदम. किती महिन्याचा आहे तो? अडीच महिन्याचा आहे. जर्मन शेपर्ड. आवा हा ओम आणि हा मॅक्सी. मस्ती करतोय, किती ऍक्टिव्ह आहे. मॅक्सी कम. हा मॅक्सी. आता मस्त इथं भजीची ऑर्डर दिलेली आहे आपण सुंदर लोकेशनला. हॉटेलचं नाव काय? टायगर व्हॅली म्हणून आहे. आणि मॅक्सी पॅन्ट सोडत नव्हता माझी. पॅन्ट भरली दातामध्ये अशी डेंजर, सोडतच नव्हता तो. चला आता मस्त भजीचा आनंद घेऊ. आपली तिकडे गाडी लावलेली आहे. आपली कांदे भजीची ऑर्डर आली नाही अजून. सौम्य इथं मस्त झुला झुलते. एकदम भारी जबरदस्त स्पॉट आहे मित्रांनो. तिकडे डॉग बसलाय मॅक्सी. तो लई ऍक्टिव्ह आहे मित्रांनो. या सुंदर अशा स्पॉटवर आपण भजी वगैरे खाऊन झाली आपली आणि जबरदस्त असा अर्धा एक तास झाला आपल्याला येऊन. समोरचा व्ह्यू आणि हे हॉटेल आहे ना, बऱ्यापैकी मोठं आहे एकदम. नाही, चहा प्यायचा कार्यक्रम चालू आहे. आता आपण इथून 5 मिनिटात निघणारच आहोत. एक हॉटेलचं छोटंसं मी तुम्हाला टूर देतो. असा हट्स बनवलेला आहे तिथे. तिकडे फॅमिलीसाठी आहे आणि तिकडे जे ड्रिंक वगैरे करता. आता तर एवढी सकाळी अजून गर्दी नाही संडे असून पण. इथे एक अशी सुंदर अशी बैलगाडी पण आहे. बराच मोठा एरिया आहे. अगदी डॅमला लागूनच आहे एकदम. इकडे पण आहे, सुंदर एकदम. इतकं प्रचंड वार चालू वर बघा ना, झाडं किती हलतं एकदम. एकदम जबरदस्त वार आहे. आता इथून आपण 5-10 मिनिटात निघू. एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो. आहे बऱ्यापैकी मस्त एकदम. चला आता आपण इथून निघूया. आपण त्या हॉटेलवरून निघालोय. जव्हार रोडवरून आंबोली धरणावर आपण जवळपास अर्धा एक तास थांबलो. त्याच्यानंतर आपण चाललोय आता वाघेरावरून जाऊ आपण कश्यपी डॅम्पला. कश्यपी डॅमवरून जाऊ गिरणारे आणि गिरणाऱ्यावरून मखमलाबाद रोडवरून आपण आपल्या घरी जाऊ. आणि वातावरण एकच नंबर आहे. या रूटला आपण कधी आलो नव्हतो, त्यामुळे एकदम जबरदस्त रूट आहे आणि लोकेशन पण एकदम जबरदस्त आहे.
तर चला भेटूया आता थोडं पुढे. जवळपास कशिपी डॅम्पला पोहोचलोच आहे. हा कशिपी डॅम्प आहे पूर्णपणे. आणि आपल्याला इथं पोचायला बराच वेळ लागला. मध्ये मी शूटिंग नाही केली कारण की रस्त्यांची बरीच कामं चालू इकडे. पण मला वाटलं नव्हतं इकडं रस्त्यांची कामं चालू असतील, पण इकडं खूप रस्ते प्रचंड प्रमाणात खोदून ठेवलेले आहेत. आणि इकडे काही हॉटेल्स वगैरे, हट्स वगैरे आहेत. तर आता इथून आपण मखमलाबाद रोडला निघतोय गिरणारा गावावरून. रस्त्यांची हालत. चला आता जाऊ पुढे घराच्या दिशेने. पाणी बरंच कमी आहे धरणाला. चला भेटू थोडं पुढे. मित्रांनो, आपण गिरणारे गाव दुगाव करत मखमलाबाद मार्गे घरी पोचलो आहे. आणि गाडी पार्किंगला मस्त लावून दिली. ही आपली बाईक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.